गंगावी सलीम कोल्हापूर अक्षय शिंदे चला लवकर योगासनपटूसाठी जरा टाळ्या करा सर्वांनी. जमलं तर त्याला काहीतरी बक्षीस द्या. अजून करतोय चला लवकर प्रकाश बनका उपमहाराष्ट्र केसरी गटात कर्नाटकवरून आलेला आहे. बऱ्याच लांबून कुस्ती शौकीन आलेले आहे. वेळेत मैदान संपलं पाहिजे. चला पहिला उंची लाभलेला माऊली जमदाडे सोलापूर जिल्ह्यातला पंढरपूर जवळचा चिलाईवाडीचा पैलवा. गंगावी सलीम कोल्हापूर विश्वासदादा हरगुले यांचा पट्टा. उंचीला कमी असलेला अक्षय शिंदे दोन्ही पायाला काळा निकाप लावलेला हा पैलवान बीड जिल्ह्यातला आहे. मामासाहेब मोहोळ सराव करतोय. वस्ताद पंकज हरपुळे महेश मोहोळ यांचा पट्टा आहे. अशी कुस्ती लागलेली आहे. पुढची माग सरका सगळी कुस्ती चालू आहे. अनेक बार कुस्ती झालेली आहे. दोघांना एकमेकाच्या डावामध्ये खासियत माहित आहे. कोणाचा वीक पॉइंट काय हे माहित आहे. अशी जबरदस्त कुस्ती आज चालू झाली आणि मान्य श्री डॉक्टर अतुल बाबा भोसले प्रदेश कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या यांचा वाढदिवस आणि बाबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं हे ऐतिहासिक कुस्ती मैदान. परंपरा आणि संस्कृती जपणारा जोपासणारा खेळ म्हणजे कुस्ती. पैलवान म्हणजे काय ससत्या रक्ताला उकळी फोडणारा ऐन तारुण्यात मस्तीचा खोराक खाऊन साधू संतावणी राहून रोज लाल मातीच्या घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पैलवान म्हणतात. सहजासहजी शक्य नाही. अखंड साधना अडतर तपश्चर्या रोज लाल मातीच्या घामाने चिखल करावा लागतो तेव्हा हे शक्य होत असतं. पृथ्वीराज आवाज आलेला. पृथ्वीराज तुमच्यापर्यंत आवाज आलेला आत या. गणेश जगताप चला लवकर आत या. आणि या कुस्तीसाठी पाहुणे म्हणून त्रिमूर्ती यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे 3 संत श्री लंबाजी लिंबाजी पाटील तात्या आणि श्री संजय पाटील काका. भाऊ तात्या काका आपण या आकड्यावरती चला आणि हे कुस्ती लावून घ्या. प्रकाश बनकर आलेला गणेश जगतापचं काय झालं. पृथ्वीराज पाटील आणि माऊली कोकाटे. माऊली पृथ्वीराज तो मोठा आहे. आबा ज्ञानेंद्र मोठे आबा जरा हात वरती करा. बाजून गेला चला चला लोक. पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी बनला आणि माऊली कोकाटे चालू अधिवेशनामध्ये रती महाराष्ट्रीला 4 मुंड्या शीत मारून अंतिम फेरीमध्ये पोहोचला. पण नशिबानं 7 कमी दिली. शिवराज राक्षेकडनं कुस्ती गेली. केसरी कुस्ती स्पर्धा चालू होती. पुण्यात कोथरूडला झाली 10 जानेवारी ते 14 जानेवारीला. महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर परिषदेची स्थापना 1953 ला केली. 1953 पासून ते 61 पर्यंत कुस्ती महोत्सव भरायचा. 61 ला गदेला महत्व प्राप्त झालं आणि या महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र केसरी पैलवान दिनकर दयारी झाले. दयारी नावाचं गाव सांगली जिल्ह्याला पहिला बहुमान मिळाला महाराष्ट्र केसरी माऊलीने कब्जा घेतला. चालू 2023 ला शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी झाला. या महाराष्ट्राच्या आतापर्यंत 46 पैलवान महाराष्ट्र केसरी झालेले आहेत. महाराष्ट्र केसरीच्या पुढेही कुस्तीला भविष्य आहे. पण महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्राची मानाची मानली जाणारी स्पर्धा आहे. म्हणून प्रत्येक पैलवानचं तालमीत आल्यानंतर स्वप्न असतं महाराष्ट्र केसरी व्हावा. धन्यवाद. अतिशय सुंदर असा घोट्यात पाय काढला. माऊली लागला दुहेरी पटाला आणि तिथंच एकेरी पट काढला आणि अक्षय शिंदेवरती ताबा घेतलेला. आणि या कुस्ती मैदानासाठी शेखर बडेभाऊ उपस्थित झालेले आहेत आणि खालो 60 दिशेत निघून गेला. पृथ्वीराज आणि माऊली काय आहे तुमचं. अजून तुम्ही मैदानात आला नाही बाबांनो. कोकाटे हनुमानाकडे पुढे गणेश दांगडकरांचा पट्टा आहे. अतिशय जबरदस्त कुस्ती आहे.
चला पैलवा नंबर 1, चला 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 पैलवा. माऊली आणि अक्षय गाव प्रतिगाव झाले कुस्तीच करणं गरजेचं आहे. फार मोठं नाव आहे, कुस्ती करा. पैलवानाची किंमत नावात नसते, डावात असते. त्याचे एकाने ही जागा सोडलाय का बघा. ही कुस्तीची किंमत आहे. अहो हे उन्हात बसलेली मंडळी याच माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम कुस्ती शौकीनाने कुस्तीला दिवस चांगला. महाराष्ट्राची भूमी ही शूरवीरांची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे, आद्य क्रांतिकारी नेत्यांची भूमी आहे. बरोबर. महाराष्ट्राची माती किती कसदार आणि पाणी किती दमदार अनेक पैलवानांनी दाखवून दिलेला आहे. आज जो नंबर 1 ला लढणारा पैलवान आहे, करायची काय वर्षदीच्या वेळामध्ये देवाने घडवलेला सातारा जिल्हा आहे. सातारा जिल्हा कराड तालुका. गावाचं नाव गोळेश्वर आणि पैलवानाचं नाव खाशाबा जाधव. 1952 ला याच भारताचं नेतृत्व केलं आणि भारत देशाला ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळवून दिलं. त्यावेळेस मेडल मिळवायला माझ्या भारताला 56 वर्ष लागली आणि 2008 ला बीजिंग ऑलिम्पिक मध्ये सुशील कुमारने ते पदक आणलं. मैदानात पृथ्वीराज पाडे कृष्णा सहकारी साखर कारखाना 2 नंबर लिंबाजी पाटील तात्या तांबे संचालक यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना बरोबर संजय पाटील काका इस्लामपूर संचालक लवकर भाव लिंबाजी पाटील तात्या भाऊ तात्या काका आत्या दयानंद पाटील भाऊ आणि नंबर 1 चे पैलवान सिकंदर सई आणि अजय गुजर. हिंद केसरी विरुद्ध महान भारत केसरी. भारताचे सर्वश्रेष्ठ माती विभागातले हे पैलवान जबरदस्त नाव असणारे भारतातले नंबर 1 चे पैलवान आखाड्यावरती येणार आहेत सिकंदर सई आणि अजय गुजर. अंतवडे यांचे आगमन आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा माऊलीने तारा घेतला, छातीचा बोजा पाठीवर लागला, डाव परती डाव चालू झाला. अतिशय जबरदस्त कुस्ती. सुई पडली तर आवाज येईल एवढी शांतता आणि स्तब्धता आहे. हे मैदान आहे. माननीय श्री डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त मी ओंड नगरीचे खरंच कौतुक करतो. सगळे धन्यवादात पात्र आहात तुम्ही. अतिशय नियोजनबद्ध मैदान आकारणी अनेकांचं योगदान मिळालं. कोणी तनानी, कोणी धनानी, कोणी मनानी, कोणी काहीनी, कोणी वाचीनी मदत केली. म्हणून अशक्य ते शक्य झालं. हो सलामी झाली आजच्या मैदान मधल्या 2 नंबर कुस्तीची. माऊली कोकाटे विरुद्ध पृथ्वीराज पाटील आणि पंच म्हणा. एक 5 मिनिटाचा कार्यक्रम आहे. या ज्या गावात ज्या भूमीत हे मैदान होते त्या गावच्या सर्व ग्रामस्थांनी आमचे नेते माननीय अतुलबाबा भोसले यांचा सत्कार करण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्यांना मी विनंती करतो सर्व आमच्या ग्रामस्थांना की आपला हा आनंदाचा सोहळा आपण या ठिकाणी नियोजित वेळेत करून घ्यावा. सर्व ओण ग्रामस्थांना विनंती करतो की या 2 कुस्त्याच्या अगोदर या इथे 2 कुस्त्याच्या अगोदर हॅलो कार्यक्रम झाल्यानंतर कुस्त्या ठेवलो. अक्षय निघाले आहे. निमित्त आयोजित केलेलं ओंड नगरीत हे ऐतिहासिक मैदान आणि या ऐतिहासिक मैदानामध्ये माऊली आणि अक्षय कुस्तीला चांदीची, मानाची, सन्मानाची, किमतीची गदा आहे. कुस्तीचा निकाल करा. जनता जनार्दन तुमच्याकडे बघायला लागलेला आहे. फोटोग्राफर जरा फेर करा. शाबास आहे. सुंदर पट काढलेला आहे. पोटाचा पाय काढला, पाठीवरती गेलेला आहे. हात घ्या, हात घ्या. कडेला कुस्तीचा आहे. अण्णा
दोन्ही बी आणलंय. अतिशय सुंदर एक पान हात करून घ्या आणि कडेला गेल्यानंतर वेगळा प्रकार होईल. याचबरोबर श्री जगदीश जगताप दादा व्हाईस चेअरमन, यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना आणि जितेंद्र पाटील भाऊ बोरगाव संचालक यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना आणि बोरगाव नगरीचे लोकनियुक्त सरपंच, जिल्हा परिषदेचे सदस्य, फार मोठा काम असणारे भाऊ बोरगाव आणि दादा आपण आद्याचा आणि साहेब यांनी पुरस्कृत केलेली नंबर 1 ची गोष्ट आहे. कुस्तीचा निकाल अण्णा मंडळी करून घ्या. निकालासाठी महत्त्वाची गोष्ट अजून 2 गोष्टी आहे. 11 वाजा आलेला आहे. बऱ्याचदा म्हणून कुस्ती शेवटी या तुम्ही आत. प्रवीण पैलवान चला कुस्ती लावून घ्या. समोरासमोर कुस्ती चालू आहे. अक्षय शिंदे, माऊली जमदाडे आणि कुस्तीला सुरुवात होणार आहे. नंबर 2 ची कुस्ती आजच्या मैदान मध्ये चालू होती. 2 नंबरची कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध माऊली कोकाटे. हजारातनं पैलवान उठावदार दिसत असतोय, कारण पैलवानकडे सौंदर्य असतं. तुम्ही म्हणसाल इतरांकडे सौंदर्य असतं. पैलवानाचं सौंदर्य हे मर्दुमके सौंदर्य, इतरांचं सौंदर्य हे ब्राह्मणी सौंदर्य आलं. म्हणून हजारातनं पैलवान उठावदार दिसत असतोय. पहिला वाहन म्हणजे पैलवान. आव्हानचं दोघांना समज देत आहे. सचिन भाऊ पंच आहे. दोन्ही पैलवानांना समज दिलेली आहे. कुस्ती कशी दिली जाईल, कशी दिली जाणार आहे. 2 अनुभव सिद्ध पैलवान आहे. माऊली कोकाटे पुणे जिल्ह्यातला इंदापूर तालुक्यातला सराटीचा पैलवान, त्याचे चुलते इथं हजर आहेत. बापू कोकाटे त्रिमूर्ती केसरीचे मानकरी आणि पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जिल्ह्यातला कोल्हापूर जवळचा देवठाण्याचा पैलवान आहे. त्याचं बी कुटुंब या ठिकाणी आलेला आहे. त्याचे चुलते धनाजी पाटील इथं हजर आहे. आणि माऊलीनं एकलंगी भरण्याचा प्रयत्न चालू ठेवलेला आहे. माऊली जमदाडेचा 2 माऊली लढतायत, त्याच्यामुळे प्रेक्षकाची जमली होणी नाही, असं होतच नाही. लोकांना माहिती आहे. पलीकडचा माऊली जमदाडे आणि इकडचा माऊली कोकाटे. बरोबर. अशा 2 कुस्त्या करून आणलेला पैलवान माऊली कोकाटेला अक्षय शिंदेवरती ताबा घेतलेला आणि माऊली कोकाटे पृथ्वीराज पाटील खडाखडी कुस्ती चालू आहे. मानमंडळातले ताकद आजमायचं काम दोघांनी चालू केलेलं आहे. डोक्याला डोकं लागलेलं आहे. डोक्यातले विचार चालू झालेले आहेत. बुद्धीचा आणि बलाचा शास्त्रोक्त उपयोग म्हणजे कुस्ती. बुद्धीच्या आणि बलाच्या जोरावर मानवाने जगतावरती अधिराज्य गाजवलं. 42 ची क्रांती, पैलवानांचा उठाव. 42 ला क्रांती झाली, पैलवानांनी उठाव केला. असाध्य ते साध्य करीत असं कारण अभ्यास तुका म्हणे. या जगामध्ये कुठलीही गोष्ट असाध्य नाही, अशक्य नाही हे दाखवून दिलं शिवप्रभूने. शिवछत्रपतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवप्रभूंना बळ दिला लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळ्यांनी. शिवप्रभूंचे मावळे पैलवान होते. येसाजी कंका, संभाजी कावजी कोंढाळकर, अनंता खर्चिले हे पैलवान होते. शिवचरित्र वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय. असा दैदिप्यमान इतिहास पैलवानांचा. पैलवान म्हणजे पहिला वा, म्हणून पैलवान खासदार झाले, म्हणून पैलवान हिंद केसरी झाले, म्हणून पैलवान ऑलिम्पिकवीर झाले, म्हणून पैलवान सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले. पण आज तुमच्या आमच्यात नाही. हिंद केसरी मारुती माने भाऊ खासदार होते. पैलवान म्हणजे पहिला वा. अतिशय सुंदर. शिववाले तोंडाला तरी लावा की राव. नाही, औरंगाबाद पटेल घरदेवी राजवाड्याला शिवाईचं म्हणजे त्या तिघांचे अपघात आहे. आणि खालून निघाला. अरे वा रे वा, पुन्हा खडा खडे. शाबास शाबास शाबास. अण्णा कुस्ती मात्र कुस्तीच आहे. चालत नाही.
कुस्ती सांगून शिकवून येत नाही, कुस्ती आत्मसात करावी लागते, कुस्ती रक्तात असावी लागते, बरोबर. तेव्हा हे शक्य होत असतं. अहो त्यासाठी अंगात करंट शिकले या कुस्तीसाठी बलवंताचा हत्यार मानाची चांदीची गदा आहे. हो. जो पैलवान विजय होईल त्याच्यासाठी मानाची चांदीची गदा ठेवलेली आहे. कारणात अलमीचे वस्ताद संदीप पाटील भाऊ राहुल मोरे आणि तात्या इंगळे. वा 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 वा. हो. बजरंगबली हनुमान जिथं कुस्ती मैदान आणि अतिशय सुंदर एकरपट काढलेला आहे. गुणावरती कुस्ती आलेल्या आहे. चांदीचे हो अरे वा. माऊली जमणारे संपलेल्या कुस्तीमध्ये माऊली जमणारे आम्हाला सर गुणावरती विजय. वरती न्या सर का बघा. वरती न्या. वरती त्यांना घ्या. कृष्णा केसरी कृष्णा के वरती पुत्र व्हावा ऐसा